चव ओळखण्यासाठी गोड आंबट इथं प्राणी पक्षी इथं झाले प्राणी पक्षी आणि फुलं मुलांना म्हणजे हे फुल कशाचं आहे कमळाचं आहे असं ओळखायला लावायचं. हे कलर कोणता फुलाचा हे आकार सूर्यफूल कसा आहे आणि समोर आरसा लावलाय. मुलं शाळेत जर बिनआंघोळ करता आलं तर म्हणजे आरशात मी कसा दिसतोय आणि बिन आंघोळ करता आलं तर कसा दिसतोय आणि आंघोळ करून भांग करून आलं बघितल्यानंतर मी कसा दिसतो पिशवी मुलांना म्हणजे प्लॅस्टिक निर्मूलन करायचं आहे त्यासाठी आपण कागदाची पिशवी प्रबोधन गट नंबर 2 गट नंबर 2 आमचा. साहित्य तुम्ही काय केले ती सगळी मांडणी केली. हो टाकाऊपासून टिकाऊ वस्तू टाकाऊपासून टिकाऊ ऍड करा त्यात. छान केली सगळ्या इकडे छान केली. 2 नंबर गटाचा हा शारीरिक विकास आणि त्या शारीरिक विकास अधिक इतर विकास पण त्यात आम्ही ॲड केलेले आहेत. भाषिक बौद्धिक सामाजिक विकास तसेच हे सामाजिक विकास यातून घरगुती होते स्पर्शज्ञान चिकटकाम सूक्ष्म स्नायूंचा विकास स्थूल स्नायूंचा विकास अशा सर्व 5 प्रकारचे जे विकास आहेत मुलांचे ते सर्व विकास आपण अंगणवाडीतून जे उपक्रम राबवतोय ते टाकापासून टिकाऊ वस्तू यापासून बनवायचे ते याला काही सुद्धा खर्च येत नाही. जे आपल्या घरी साहित्य आहे ते साहित्यातून आपण हे पालक मिटिंग घेऊन ते साहित्य बनवायचं कसं हे दर महिन्याच्या 10 तारखेला ECC डे आधी आपलं जे दैनंदिन कामकाज आहे त्या कामकाजामध्ये सुद्धा आपण पालकांच्या पुढे किंवा मुलांच्या पुढे आम्ही हे साहित्य बनवत असतो आणि ते साहित्य सुद्धा मुलांनी कशा पद्धतीने घरी बनवले त्यातून त्या मुलांचा कसा विकास करायचा हे पालकांना पण पटवून देत असतो. मोठा